शरद पवारांसारखा आज 82-83 वर्षाचा माणूस आज महाराष्ट्रामध्ये स्टेटमेंट करतो की महाराष्ट्रामध्ये मणिपूर होईल. दुसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष निर्माण करणं हे पवारांनी जेव्हा राष्ट्रवादी निर्माण केली त्याच्यानंतर हे सगळं सुरू झालं. कारण नसताना माझं नाव घेतलं एवढंच सांगतो. मी सुद्धा महाराष्ट्र सोडण्यात फिरतो. मलाही लोकांनी अडवलं, मलाही निवेदन दिलं. राज ठाकरेंनी 2-3दा माझं नाव का घेतलं मला कळलेलं नाही. तर मी या रस्त्याने कधी जात नाही. मला महाराष्ट्र थोडासा ओळखतो आणि माझा काही फासवणी अशी नाही आहे आणि मी कधी आग्रह केलेला नाही, काही करणार नाही. मणिपूरचा ते प्रश्न वेगळा होता. हातभार प्रश्न कुठे येतो? ते असता बोललं हे हातभाराचं लेखन आहे तर सुधारण्याचं लेखन. ते मराठवाड्यामध्ये फिरत असताना त्यांच्या विरोधात अनेक आंदोलनं झाली आणि त्यांनी थेट की हे ठाकरे पवारांचं राजकारण आहे, त्यांना महाराष्ट्र सगळी गोष्ट आहे. तरी कारण नसताना माझं नाव घेतलं एवढंच सांगतो. मी सुद्धा महाराष्ट्र सोडण्यात फिरतो. मलाही लोकांनी अडवलं, मलाही निवेदन दिलं. आता हे फवारच करतात, मला निवेदन द्या, मला अडवा. सर हे जे आंदोलन आले होते त्यांच्यावरही आक्षेप आहेत की ते फडणवीस किंवा भाजप सरकारच्या वतीनं फक्त विरोधी पक्ष नेत्यांच्या घरासमोर आंदोलन करतात. तुम्ही असाल उद्धव ठाकरे असेल? मी काही कोणाच्याबद्दल हेतूच्याबद्दल सारखा आशा घेणार नाही, तर माझ्याकडे काही पुरावा नाही.